इंद्रजित सर कुठे गेले? आम्हाला जोडीने आशीर्वाद घ्यायचा होता. इंद्रजित सर, कुठे गेले सर? इंद्रजित सर, कुठे गेले असतील सर? बाहेर बघू का? इंद्रजित सर, इंद्रजित सर, सर, इंद्रजित सर, इंद्रजित सर. इंद्रजित सर, राणी, काय ग? काय झालं? काय झालं? असं इंद्राचं नाव घेऊन एकदम दचकून का उठलीस? काय ग? हे मंगळसूत्र असं हातात का ठेवलंयस? यांना मी स्वप्नात काय बघितलं हे जर सांगितलं तर या खूप घाबरतील. अगं बोल ना, काय विचारते मी? माझ्या इंद्राच्या बाबतीत काही वाईट स्वप्न नाही ना पडलं तुला? पहाटेची स्वप्न खरी होतात? मला खरं खरं सांग, घाबरण्यासारखं काही नव्हतं ना त्यात? राणी, काय विचारतेय? नाही नाही नाही, काही घाबरण्यासारखं नव्हतं. स्वप्नामध्ये मीच संकटात होते म्हणून इंद्रजित सरांना हाक मारली. तुझ्यावर कितीही संकट येऊ देत ग, पण माझ्या इंद्राला तुझ्यामुळे संकटात टाकू नकोस म्हणजे झालं. हॅलो, इंद्रा आणि राणी छान तयार होऊन जत्रेसाठी निघालेत. तर माहिती आहे ना तुला काय करायचं? तयारी झाली? झाली ना साहेब. त्या आबांचा दिवा आणि त्यांची फटफटणारी पंथी विजवायलाच आम्ही इथे थांबलोय. त्यांना फक्त इकडे येऊ द्या, बाकीचं आम्ही बघतो. हेच पाहिजे मला. जत्रेमध्ये देवदर्शनाला गेला तर तुम्हाला देवा घरीच पाठवतो की नाही बघा. राणी, आबांनी काय सांगितले लक्षात ठेवा, नाही तू विसरशील. राणी, हाँ.
अहो सर, तुम्ही मागे का राहिलात? असं काय करताय? कारण तुझं लक्षच नाही माझ्याकडे. मस्करी करताय. तू काय एवढ्या टेन्शन मध्ये आहेस? हा, कारण तुम्ही माझं ऐकत नाहीये. हो, मी म्हणते ना तुम्हाला, मी सगळं एकटीने नीट करेन. तरी सुद्धा तुम्हाला जत्रेत यायचंय. काही नाही होणार मला. तू का टेन्शन घेतेस एवढं? आणि तू आहेस ना माझ्यासोबत. तू माझ्यासोबत असताना कोणी काही नाही करणार. डोंट वरी. हे बघ, जशी तुला माझी काळजी वाटते ना, तशी मलाही तुझी काळजी वाटते. मी नाही तुझा हात सोडू शकत. हा, आणि अगं, विषयाची परीक्षा का घ्यायची? हे बघा, तुम्हाला जर काही झालं ना तर काय करायचं मी? हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही प्लीज घरी थांबा. पण मला कळतच नाहीये तू एवढी काळजी का करतेस. मी आलो तुझ्यासोबत जत्रेत तर प्रॉब्लेम काय? एवढी का घाबरतेस? ते पहाटे पहाटे मला एक खूप वाईट स्वप्न पडलं. स्वप्न? कसलं स्वप्न? मी ना देवळात तुमची वाट बघत होते, म्हणजे जोडीने पाया पडायला, आणि तुम्ही नव्हतात माझ्याशी. मग मी तुम्हाला सगळीकडे शोधलं, पण तुम्ही कुठेच सापडला नाही. मग मी धावपळ करत परत मंदिरात आले तर तुम्ही मी काय? मला बोलवत सुद्धा नाही. तुम्ही ऐका ना माझं, थांबा ना घरी. राणी राणी शांत हो. अगं तूच म्हणतेस ना मैत्रीत कधी एकमेकांचा हात सोडायचा नसतो. मग आज तुझा हात मी का सोडेन? आणि मला असं वाटतं तू खूप ओव्हरथिंक करतेस. हे बघ, स्वप्नात आपल्याला जे काही दिसतं ते तसंच रिअल लाईफ मध्ये घडतं असं काही नाहीये ग. आणि शेवटी हुकुमाची राणी माझ्यासोबत असताना मला कोणी काय करणार आहे? आणि ऐक ना, हे बघ, आजचा दिवस ना आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जो काही प्लॅन केलाय तो जर सक्सेसफुल झाला तर हा गेले काही दिवस आपण जो काही वनवास भोगतोय ना तो कायमचा संपणार आहे. अहो पण तूच नेहमी म्हणत आलीस आपण दोघं जर एकत्र असलो तर आपण काहीही करू शकतो. मग आज तू का घाबरतेस? हे बघ, बाकी मला काही माहित नाही, पण मी तुला एवढंच सांगतो की इथून पुढे आपण आपली जर्नी एकत्र करणार आहोत. चल. राणीचं टेन्शन हलकं करायला हवं. ती खूपच डिप्रेस झाली. आणि तू ना आज कमाल दिसतेस. अशी रोज का रेडी होत नाहीस तू? रोज तू अशी छान रेडी झालीस आणि टेन्शन मध्ये असलीस ना तर मग तू काही छान नाही दिसणार. हो का सर? तसं तर तुम्ही पण खूप भारी दिसताय आज. तुम्ही रोज असं का नाही रेडी होत? मला कुठे माहित होतं ना तू मला कॉम्प्लिमेंट देणार आहेस. तू जर माझं कौतुक करणार असशील ना तर मग मी रोज रेडी होईन. मला काहीच प्रॉब्लेम नाही. एक मिनिट. काय? किती छान दिसतेस. चला, नाहीच नाही ऐकणार तुम्ही. हा, नाही ऐकणार. चला. ओ मालती, झालं की नाही? किती वेळ लावताय? किती वेळ नटणार आहात तुम्ही? तुम्हाला थांबवलं नाही तर तुम्ही नटायला थांबणार नाही. तोपर्यंत जत्रा संपून जायची. झालंय माझं. काय झालंय मालती? आजचा एवढा आनंदाचा दिवस आहे, तुमचा चेहरा पडलेला. इंद्राची काळजी वाटते मला. कशाला त्याला पुढे पाठवायचं? आपल्यासोबत आला असता तर काही फरक पडला असता का? समजा ती कल्लमा पोचली जत्रेमध्ये, आपल्यापैकी तिथे कोणी असायला हवं का नको? विक्रांतला ती भेटायच्या आधी राणी आणि नीराला भेटायला हवी ती. हो, पण तुमच्या राणी पाहिना आता माझ्या मनात भीती वाढायला लागली. माझा इंद्रा माझ्या समोर नाही ना म्हणून माझा जीव कासावीस व्हायला लागला आता. हे बघा, मी समजू शकतो, पण कशाला एवढा विचार करताय तुम्ही? हो, अहो, इंद्राची एवढी काळजी करू नका. त्याच्यासोबत राणी आहे आता, तिची बायको, आणि ती कायम त्याच्यासोबत असणार आहे.
आपल्यापेक्षा स्वतःच्या जीवापेक्षा ती इंद्राला जपेल, त्याची काळजी घेईल. आणि आपल्यावरती देवी आईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आज विक्रांत आणि त्याच्या मंडळींचा सोक्ष लावायचा ना, तो देवी आईच लावेल. चला निघूया आता. या. हे शिकार टप्प्यात आलंय. मी बघ बरोबर तार उचलतो आणि तू स्विच ऑन कर. ओ हुकुमाची राणी, हा? काय झालं? तू कसलं टेन्शन घेतेस? हे बघ, सगळं आपण जसं ठरवलं ना तसंच होणार आहे. तू का काळजी करतेस? अगं संकटांना ते परत विसरलो मी. तू ते दाखवतेस ना संकटांना 32 संकटांना 32 दाखव. हा चल. हा. आपण इथनं नको, इकडून जाऊया. पण इथून जायला काय प्रॉब्लेम आहे? नको सर, इकडून जाऊया. तुम्ही चला ना. चल. आणि दरवेळी मध्ये येते, सतत इंद्राला वाचवते. त्याची बायको कमी आणि ढाल जास्त आहे. लोड घ्यायचं नाही साहेब. नशिबानं एकदा वाचवलं, पण नशीब सारखं सारखं साथ नाही देत. द्यायला नाही पाहिजे, साथ द्यायला नाही पाहिजे. त्याच्या नशिबाला मी हरवणार आहे. विक्रांत, अजून तू रेडी नाहीयेस? बरा आहेस ना? निघायचंय आपल्याला. आवर लवकर. ब्रेक. मी तिथे पोचतोय. लक्षात ठेव, मी पोचायच्या आधी तो वर ढगात पोचला पाहिजे. पोचलाच म्हणून समजा. हे घे. उर्मिला, नाही कशाला करतेस? आपण जितक्या उशिरा जाऊ तितकं ती लोक आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतील. सेंटर ऑफ अट्रॅक्शन होत ना आपण. आता तिथे फक्त आपल्यालाच मान सन्मान दिला जाणार. आय एम सो हॅपी विक्रांत. हे घे, आवर लवकर. उर्मिला, एवढ्याशा गोष्टीने जर का तू इतकी खुश होतेस तर मग इंद्रा कायमचा गेल्यावर उड्या मारत नाचायला लागशील. काही झालं तर याच इंद्राचा शेवट होणारच.
देवी मनात होतं तेच झालंय. मी आधीपासूनच सांगत होती तुमची जोडी जुळणार. अगं तुम्हाला एकमेकांसाठीच बनवलंय. अरे रतन, मी आलो. हा. पोरी, हा. तुझ्या चेहऱ्यावर काळजीचा मळवट दिसतो या. तुझ्या नवऱ्यासाठी आजची तिथी चांगली नाही, पण तुझी काळजी रास्त आहे. असं का बोलताय तुम्ही? अगं माझं कामच आहे सावध करणं, संकटाची चाहूल देणं. नवऱ्यासंग सावलीसारखी राहा. त्याला एकटं सोडू नको, त्याच्यापासून लांब जाऊ नकोस. आता तूच त्याची ढाल आहेस. पोरी लक्षात ठेव, ह्यो काळ सरला आणि संकट टळलं म्हणजे समद चांगलं होणार आहे. आणि ही वेळ तूच थांबवू शकतेस. मला पडलेलं स्वप्न देवीचा दिलेला संकेत तर नव्हता ना? राणी, आले आले. आई, मी येत्या. लक्षात ठेव, हा. नवऱ्याची साथ सोडू नको. राणी, हं? चल आपण त्या पाळण्यात बसूया. काय? नाही नाही नाही, नको. अगं का? मी कधी बसलो नाहीये ग. चल ना, मला तुझ्यासोबत हे एक्सपिरियन्स करायचा आहे. अहो सर, मी नको म्हणते ना. आणि तसंही तुम्हाला नाही झेपणार, ते तुमच्या चालणे नाही होणार. ओ हॅलो, नाही झेपणार म्हणजे काय? मी काय लहान मुलगा आहे का? काय नाही, चल जाऊ आपण बसू. नको म्हणते ना मी. अगं राणी, अगं आपण जर त्या पाण्यात बसलो ना तर आपल्याला हेही कळेल की ती कल्लम्मा या जत्रेत आली आहे की नाही. आता कसं सांगू सर तुम्हाला? मला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. आणि चल ना, थोडा वेळ बसूया. हे बघ, तुला तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. सर, अहो असं काय लहान मुलासारखं करताय तुम्ही? बरं चला बसूया. थँक्यू. हे घे, साहेब बोलतात. अरे घे. हॅलो, ऐक, पुढच्या वर्षी जत्रेमध्ये पाळणा लावायचा आहे ना? काय झालं साहेब? काही झालं नाहीये, करायचंय. पाळणा वर गेला की 2 मिनिटासाठी थांबवायचा आहे. अहो पण साहेब असं कसं थांबवणार? पाळणा जर 2 मिनिटं वर थांबवला तर लोकांना वाटेल की पाळणा बिघडलाय. अशानं कोण बी पाळण्यात बसायचं नाही आणि माझा धंदा पाक बुडेल बघा. काही धंदा बुडत नाही रे. आणि तसं झालंच ना तर अख्ख्या दिवसाचं इन्कम देईन तुला. पाळणा वर थांबला पाहिजे. करायचं म्हणजे करायचं. इंद्रा, पाळण्यात बसायची हौस आहे ना तुला? पाळणा एकदा का वर गेला की तसाच तिथून वर ढगात पोहोचेन तुला. दादा, आम्हाला पाळण्यात बसायचंय. या बसा बसा. चला. दादा, करा सुरू. अगं राणी, काय करतेस? अहो जर आपण वर गेलो ना की कळेल तुम्हाला. थांबा जरा. अगं पण थांबा तर. राणी, काय झालं? जाऊया ना. काय नाही. दादा जाऊ द्या.
पाळणं थांबलंय. टार्गेट टप्प्यात आलंय. एक, 2, 3, शूट. कसला आवाज होता हा? वहिनी, अजून तुमचं आवरून झालंच नाही. अहो आपल्याला जायचं आहे ना, चला लवकर. हो 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 झालं. अजित भाऊजी, तुम्हाला सांगू का, आज मी गावासमोर अशी मिरवणार आहे ना की सगळ्यांना कळेल ह्या घराची खरी मालकीण कोण आहे. आणि ती नोकर माणसं जलस होती. मी पण आज खूप माझ्यात जाणार आहे वहिनी, कारण आज त्या आबाला नाही तर माझ्या वडिलांना त्यांचा मान मिळणार आहे. मी तर खूप खुश आहे. चला, दादा पण आला. कधी एकदा तिकडे जातो ना असं झालंय मला. चल लवकर निघायचं का? नाही, मी सांगितल्याशिवाय आपण निघायचं नाहीये. अरे पण का? मला अख्ख्या गावभर मिरवायचंय. त्या नोकरांचा अपमान झालेला बघायचंय. चल ना विक्रांत, जाऊयात. नाही म्हणालो ना. विक्रांत, काय झालंय? एवढी चिडचिड का करतोयस? आता सगळेजण तयार झालेत, निघायचंय आपल्याला, आणि आता तू नाही निघायचं म्हणतोस का? नाही, तसं नाही. सॉरी, मी जास्तच रिॲक्ट झालो. माझं म्हणणं असं होतं की तिथे जाण्याचा मी एक मुहूर्त काढलाय. दादांसाठी मी छान मुहूर्त काढलाय. बोला काय पाहिजे? हे येऊन 5 रुपये. इथे कशाला आलोय आपण? जत्रेत आलोय आपण. आता मला फुगे फोडायचे. तर तुम्ही असं काय वागताय हो? आपण कुठल्या कामासाठी आलो इथे? अहो त्या कल्ल मला शोधायचंय ना आपल्याला. आणि मला कळत नाही अजून कशी काय नाही आली ती. का काळजी करतेस? आपला प्लॅन सॉर्टेड आहे, येईल ती. पण म्हणून काय असं लहान मुलासारखं वागायचं का? तर लहानपणी नाही केल्यात मी त्या गोष्टी. स्वतः मला वाटतंय तुझ्यासोबत ते सगळं करावंसं. आणि असंही तू आबांनी काय सांगितलं ते विसरलीस का? आबांनी सांगितलं आपली पहिली जत्रा आहे, आपल्याला ती पूर्ण एन्जॉय करायची. चला आता काय. या हे किती फुगे फोडल्यावर मिळणार? 5 फुगे फोडले तेव्हा हे बक्षीस मिळणार. ओके डन. 5 फुगे फोडतो. हे घ्या साहेब, खेळा. सर अहो तुम्ही ना असंच माराल तर सोपं होऊन जाईल ना.
तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मी सांगते ते फुगे फोडा. सांग तू कुठला फुगा फोडू बोल. हॅलो, हा कुठे हरवलीस? फुगा सांग ना कुठला फोडू. हो तो सर फोडलात की तुम्ही फुगा? मग काय जमतो म्हणजे तुम्हाला? प्रश्न आहे काय? आता मला सांग नेक्स्ट कुठला फोडू. बरं आता तो 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 ब्लू तिकडचा. ओके. हा सर आता तर जिंकू आपण, एकच उरलाय आता ना. आता ग्रीन वाला. ग्रीन. हा तो फोडतो बघ. हा ग्रीन. झालं की सर, मग काय? जिंकलो आपण. हो हो, हुकुमाची राणी. हा आपल्या पहिल्या जत्रेतलं माझ्याकडून तुला पहिलं गिफ्ट. थँक्यू सर. वेलकम. बरं चला, माझं एक महत्वाचं काम. कुठे? अरे चला ना तुम्ही. अगं काय कुठे चाललोय आपण? अहो, आता तुम्ही मला गिफ्ट दिलत ना, मग मी नको काय द्यायला तुम्हाला काहीतरी. नाही, थांबा इकडे जाऊया. हा या. काय करते? काय शोधतेस? हा आणि हे काय? तुम्ही मला गिफ्ट दिलत ना, मग मी नको का द्यायला? हे माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट. काय ग? हा काय झालं? काही नाही. आवडलं ना? तू दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पेशल असते. छान आहे, आवडलं मला. चला. चल. काय किती झाले? तुम्ही ना असं लहान मुलासारखं नका करू बरं. ती कल्लम्मा इथे आली की नाही हे बघणं जास्त महत्वाचं आहे ना आपल्यासाठी आता. आणि काय झालंय? सकाळपासून बघतोय मी, तू कुठल्या तरी टेन्शन मध्ये दिसतेस मला. आई काही बोलली का तुला? अगं मग काय झालं सांग ना मला. ते मला भीती वाटते खूप. भीती वाटते? हुकुमाच्या राणीला भीती वाटते? आय कांट बिलीव्ह. काहीही बोलतेस तू. हा राणी, चल आपण फोटो काढूया. हा ये. अहो सर, आता ठरलं ना लहान मुलासारखं. कोण माणूस हा? सारखाच दिसतोय. हा हाताला लागला पाहिजे. काहीतरी गडबड वाटते.
संग सावलीसारखी राहा, त्याला एकटं सोडू नको. त्यांनी मला सावलीसारखं त्यांच्यासोबत राहायला सांगितलं होतं. मी इंद्रजित सरांना सोडायला नको होतं. कुठं गेले असतील आता? सर सर ते नाही, सॉरी. ताई, इंद्रजित सरांना कुठे पाहिलं का? नाही. तडफड बघून मनाला जाम भारी वाटतंय. आयुष्यभर यांना असंच तडफडत ठेवणार आहे मी. तडफड तर होणारच यांची. बघ ना, सगळेजण आपल्याकडेच बघतायत. अहो आबा, एवढं साहित्य तुम्ही घेतलंय, द्या माझ्याकडे, मी घेतो. नाही, असू दे. देवाचं सामान आहे ते, याचं कसलं एवढं ओझ. नका आमची एवढी काळजी करू. बरं, आलोच. इंदिरा कुठे आहे? ते अगं बघतेस काय, तुझ्या सोबतच होता ना? हो हो मालती मॅडम, ते माझ्या बरोबरच होते. पण ते अहो असतील इथेच कुठेतरी असतील. ते इथेच असतील. कुठे असेल एक्झॅक्टली? ते काय झालं, त्यांना ना कुठला तरी एक खेळ खेळायचा होता. तोच खेळ खेळायला गेले असतील कदाचित. पण ते असतील जत्रेतच असतील कुठेतरी. अहो मालती मॅडम, त्या पिशव्या कशाला धरल्यात तुम्ही हातात? द्या इकडे, द्या. त्या बघू ठेवायचं. आबा, ते पण उतरवा ना डोक्याचं खाली. बरं झालं सगळेजण वेळेवर आलायत. चला आरती करून घेऊयात. थांबा गुरुजी, इंद्राला येऊ देत, माझ्या मुलाला. त्याच्याशिवाय कशी आरती करणार ना? तो आला की आपण आरती करून घेऊया. तू काय बघतेस? जा ना, इंद्राला घेऊन ये पटकन. निघ. तो मी बघते लगेच. त्या इंद्रासाठी आरती थांबवायची काही गरज नाहीये. आणि तसंही माझे बाबा आरती करणार आहेत.
ज्या महाडिकांचा पूजेचा आणि आरतीचा मान असतो ते महाडिक आम्ही आहोत. बरोबर बोलते अजित भाऊजी तुम्ही. दरवर्षी आबा आणि ही मालतीबाई मोठ्या तोऱ्यात सगळीकडे फिरायचे ना. आज बघा आपल्या समोर मान आणि डोळे झुकवून उभे. हीच खरी लायकी यांची. उर्मिला, मालती, इंद्रजित सर कुठे आहेत ते मला सुद्धा माहित नाही. आता कुठं शोधू सरांना? त्यांचा फोन पण बंद लागतोय. कुठं असतील सर? मला स्वप्नात दिसलेलं खरं तर होणार नाही ना? ते कुठल्या संकटात तर नसतील ना? परफेक्ट विचार करतेस. इंद्रा कुठे असेल? अचानक कसा काय गायब झाला? विचार करतेस ना? खूप वेळ झाला शोधतेस ना? इंद्रा जर का इथे नसेल तर तुला सापडेलच कसा? म्हणजे तुम्हाला माहिती इंद्रजित सर कुठे आहेत? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही खूप स्मार्ट आहात. गुपचूप काही प्लॅन कराल आणि कोणाला कळणार नाही. तसं नाहीये. हा विक्रांत तुमच्या 2 पावलं पुढे जाऊन विचार करतो. रामनवमीच्या दिवशी तुम्हीच क्लायंटला पळून लावलत ना? लईच माजले ते कामगार. ही फॅक्टरी आमच्या नावावर आहे अजून. पण ती तुम्ही आमच्याकडून फसवून घेतली. मनात आलं तर आम्ही कधीही कोर्टात जाऊ शकतो. मी तुमची डील कॅन्सल करतोय. आणि आजही तुमचा काय प्लॅन आहे मला चांगलंच माहिती आहे. शॉक शॉक राणी, असे खूप शॉक तुम्हाला झेलायचे आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी इंद्राचा काटा काढायचा प्रयत्न केला ना तेव्हा तेव्हा तू मध्ये आलीस. पण आज नाही. आज तू हरलीस. इंद्रा तुझ्या सोबत नाहीये. कधीच परत येणार नाही. कधीच परत येणार नाही. म्हणजे या सगळ्या मागे तुमचा हात आहे. हळू बोल. तुझा हा वरच्या पट्टीतला आवाज जर का माझ्या माणसांपर्यंत पोहोचला तर इंद्रा डायरेक्ट वर जाईल. इंद्रा डायरेक्ट वर जाईल. राणी, आणि मग तुझं सौभाग्य. विक्रांत महाडिक, विक्रांत महाडिक, माझं सौभाग्य कसं वाचवायचं हे मला चांगलंच माहिती. इंद्रजित सरांच्या केसाला सुद्धा धक्का लागला ना तर मी सोडणार नाही. तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला कुठे आहेत इंद्रजित सर? ए, कोण आहात तुम्ही लोक? कोण आहात तुम्ही लोक? सांगतो ना तुला आम्ही कोण आहे ती. अरे हे जर प्रश्न असं बंद होणार नाहीत. ह्याची वळवळ बी थांबणार नाही. ठोका याला. गोष्ट जेव्हा नवऱ्याच्या जीवावर येते तेव्हा बाईत किती ताकद येते याची कल्पना नाहीये तुम्हाला. राणी, काय डेंजरस धमकी दिलीस तू मला? घाबरलो. सिरियसली घाबरलोय.
माझं बोलणं हसण्यावर घ्यायचं नाही हा. ओके 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 राणी, इंद्राला त्रास द्यावा असं मला नाही वाटत ग. पण कसं आहे, माझी माणसं रानटी आहेत. एकदा का शिकार हातात लागली ना तर जनावराच्या वरची अवस्था करतात आणि मग शिकार फाडून खावा ना तशी फाडून खातात. त्याच्यामुळे आता इंद्राचं काय होईल ना मी नाही सांगू शकत. विक्रांत सर, तुमच्या त्या रानटी माणसांना सांगायचं चुकून सुद्धा अशी चूक करायची नाही, नाहीतर देवीने त्या त्या काळात राक्षसांचा कोथळा जसा बाहेर काढला होता ना तसा त्यांचा कोथळा बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. तुम्हाला एका बाईच्या संयमाची परीक्षा बघू नका. इंद्रजीत सरांवर जीव आहे माझा. इंद्रजीत सर सौभाग्य आहेत माझं. आणि एक बाई तिचं सौभाग्य वाचवण्यासाठी कुठल्या स्तराला जाऊ शकते ह्याची कल्पना नाही वाटत तुम्हाला. हो मग दाखवच. मला बघायचंय तू कुठल्या थराला जाऊ शकतेस इंद्राला वाचवण्यासाठी. तुझं सौभाग्य वाचवण्यासाठी तू काय करू शकतेस ना मला बघायचंय. थांब. हे बघ, ही समयची वाट म्हणजे इंद्राचं आयुष्य आहे. इकडे समय विजली तिकडे इंद्रा नावाची वाट. Your time start now. हा, आणि अजून एक गोष्ट, आतापर्यंत जे काही घडलंय तो योगायोग नव्हता.